मी राजश्री गागरे। मी आज भरवा मिरची करणार आहे। चल बघूया कसे करायचे। तर त्यासाठी मी हा मसाला घेतलेला आहे। शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हे सफेद तीळ घेतलेले आहे। आता या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहे। तर मी त्याला असं मधून कट मारणार आहे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे मी पाणी न घालता मसाला करून घेतलेला आहे बारीक मिक्सर मध्ये। तर आता मी त्यामध्ये हळद, 1-2 चमचे मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा एक आमचूर पावडर आहे, ते पण मी घालणार आहे। त्यात गरम मसाला आहे, तोही घालणार आहे। चवीपुरतं मीठ घालणार आहे। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे। हे अशा प्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेतला आहे मसाला। किती छान बघा, असं कोरडा कोरडा करायचा। आणि आता या मिरच्यांना कट मारला आहे, तर त्याच्यामध्ये असं भरायचा। मी तुम्हाला सगळ्या भरून दाखवते। तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहे, बघू शकता तुम्ही। तर आता कढई तापली आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ। मी आता तेल घातलं आहे त्यात। तर आता आपण त्यामध्ये जिरं घालू। जिरे तडतडलं की आपण कढीपत्ता आहे तो घालू। त्यात कांदा आहे कापलेला बारीक, 1 कांदा कापला होता मी, तो घालूया। आणि चांगला परतून घेऊ कांदा। तर कांदा परतला आहे, तर आपण हा टोमॅटो आहे तो घालू। टोमॅटो छान परतून घेऊ। तर त्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया। मिरचीमध्ये टाकले होते, पण थोडीशी टाकायची, अर्धा चमचा। टोमॅटो छान परतला आहे, बघू शकता। तर त्यामध्ये आपण या मिरच्या आहे भरलेल्या ते घालूया। आणि छान फ्राय करून घेऊ त्यामध्ये। हां, मिरच्या फ्राय झाल्या आहेत, बघू शकता। तर हा मसाला आहे उरलेला, तोही आपण घालूया। तर मसाला बघा छान परतून झालेला आहे। तर मग त्यामध्ये आपण पाणी घालूया। पाणी घालून झाकण ठेवू आपण 10 मिनिटं। हे बघा, मी आता छान पाणी टाकलं आहे, त्यामध्ये आपण आता झाकण ठेवू 10 मिनिटं। हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत। वाव, बघू शकता किती सुगंध येतोय सुंदर असा। खूप छान अशी झालेली आहे आणि मिरच्याही खूप छान अशा शिजलेल्या आहेत, दाखवते। हे बघा मस्त शिजल्यात मिरच्या। तर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालू आणि तुम्हाला आता सर्व करून दाखवते। अशा प्रकारे मी भाजी केली आहे, भरलेली मिरची। तर मी अशा प्रकारे सगळी थाळी सजवलेली आहे, शेंगदाण्याची चटणी, डाळ, कांदा। तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।